26 ऑगस्ट रोजी चौथ्या श्रावण सोमवारानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अकोट शहरात भव्य कावड यात्रा पार पडली आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडी अकोट तालुका व शहराच्या वतीने सर्व सहभागी मंडळाचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आलाय. त्याचसोबत कावडधारी भक्तांसाठी अल्पोपहाराचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, अकोट तालुकाध्यक्ष चरण इंगळे हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कावड मिरवणुकीमध्ये 29 मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यावेळी काही कावडधारी मंडळांनी देखाव्यातून नागरिकांना जीवनोपयोगी संदेश देण्याचा प्रयत्न देखील केलाय. यामध्ये मुलींचे शिक्षण, त्यांची सुरक्षितता अशा संदेशांचे बॅनर पाहावयास मिळाले. या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा उद्देशाने अकोट ग्रामीण व शहरी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. या प्रसंगी अकोट शहर वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. MCN न्यूज मराठीकरिता विशाल आगरे, अकोट शहर प्रतिनिधी.